महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राच्या निर्मितीचा सुवर्ण कलश ज्यांनी किल्ले शिवनेरी आणला ते महाराष्ट्राचे लाडके प्रथम मुख्यमंत्री सन्माननीय यशवंतराव चव्हाण साहेब, या मातीचे सुपुत्र परंतु महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी काम केलं। एक त्यागी व्यक्तिमत्व सन्माननीय आमच्या सर्वांचे नेते साबिरभाई शेख, या सर्वांना मानाचं वंदन करून या भूमीचे सुपुत्र लोकनेते झामरशेठ ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो। व्यासपीठावर आदरणीय बाळासाहेब दांगट आहेत आणि खरंतर बाळासाहेब आपल्याबरोबर असलेले अंबादाजी असतील, सुरजी वाचले असतील आणि माझ्या संघर्षामध्ये सगळीच मंडळी आपण आदरणीय हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे, हरिभक्तपरायण आदरणीय राजाराम आले फाफाळे, हरिभक्तपरायण आदरणीय दर्शन महाराज काबाडी आणि उपस्थित सर्व सन्माननीय, मला सांगावं लागलं या संग्रामामध्ये जशी आपण मला साथ दिली ती साथ माझ्या आयुष्यातली सगळ्यात लक्षात राहणारी साथ ठरणार आहे। तर तुम्ही मला योग्य वेळ, मी आपल्याशी फार कमी वेळामध्ये बोलणार आहे। महिला भगिनी माझी विनंती आहे, महिला भगिनी 5 मिनिटांमध्ये मी आपल्या सर्वांना इथून बाहेर काढतो। त्याचं कारण सांगतो, सभा मला 5 मिनिटाच्या वरती चालवायची नाही। आपण सर्वांनी 5 मिनिटं बसून घ्यावं। जेवढं प्रेम मी मला दिलंय, मी तुमच्या कुणाचाही वेळेचा अवमान करणार नाही। एक गोष्ट तुम्हाला मी सांगायची आहे की मी तुम्हाला काय विकास केला मी त्याच्यावर नाही बोलणार, परंतु इथून पुढे मला काय करायचं ते बोलणं मला माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे। मी फार सारे लोकांची नावं घेईल, अशातल्या भावना आहे, आज मला माफ करा। उपस्थित सर्व पत्रकार बंधू ज्यांनी या संघर्षात साथ दिली, त्या मुस्लिम बांधवांपैकी सादिबाई अख्तर असतील, आबूबाई असेल, इम्रानजी बटपारी असेल, रिजवान भाई असेल, तौसिफजी कुरेशी असतील आणि आपण सगळेच हिंदू मुस्लिम बांधव भगिनी संपूर्ण असलेल्या तालुक्यातील तमाम माझी मायबाप जनता आणि आपण सर्व बंधवांनी बघितलं। खरं तर आज मी निशब्द झालेलो आहे। मला लोक प्रश्न विचारली, पत्रकार मोठमोठे नेते तिथे येत आहेत, तुमच्याकडे कोण आहे? तुम्हाला दिवाळचा डायलॉग आठवला, तुम्हारे पास बंगला है, गाड़ी है, आपके पास क्या है? जनता आपके साथ। त्यावेळेला शशी कपूर अमिताभ बच्चन वाटले की मेरे पास माँ है। माँ म्हणजे सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी गोष्ट। तसं माझ्याकडे नाही मोठा पक्ष, माझ्याकडे नाही मोठा नेता, पण माझ्याकडे काय तर माझ्याकडे तमाम मायबाप जनता माझा दैवत आहे। काही ज्या गोष्टी विकासाच्या सांगणार आहे त्याच्यामध्ये ते जर तुम्हाला पटलं तर मला सांगा की हे झालेलं आहे। काय पहिलं सामुदायिक विवाह सोहळा ते बघा, अपघातग्रस्त अपघात कुटुंबी मदत 1 लाख रुपयाची प्रत्येक कुटुंबाला मदत दिली। आतापर्यंत 146 रुपये आपण घालवले आणि आता 165 कुटुंबाला आतापर्यंत आली का? दाऱ्या काढण्यासाठी सर्वेक्षण केलं, अष्टविनायक रस्ते दिसायचं तुम्हाला, तुम्हाला अष्टविनायक रस्ते, तालुका पर्यटन, विमान सवारी,
आंदोलन कोर्टाची इमारत ही जी गती गावाला जोडणारे पूल मागील 50 वर्षापासून मीना नदीवर पिंपळगाव वाणीमाळा जोडणारा पूल व्हावा अशी सर्व ग्रामस्थांची शेतकऱ्यांची सर्वांची मागणी होती. कारण या पुलामुळे आमच्याकडं पलीकडं आणि अलीकडं असा तो भेद निर्माण झाला होता आणि या माध्यमातून पलीकडे पहिली स्मशानभूमी अलीकडे एक स्मशानभूमी तसेच पलीकडं जी ग्रामपंचायत आहे ती पलीकडं नवीन ग्रामपंचायत होण्याच्या तयारीत होती. अशा माध्यमातून 2014 साली ज्यावेळेला शरदला आमदार होणार होते किंवा आमदार उभे होते आमदारकीला उभे होते त्यावेळेला आम्ही ही मागणी केली आणि शरददांनी सांगितलं की तुमचा तो 100% करणार आणि त्यांनी जो शब्द दिला होता तो पुरा केला. मी सर्व ग्रामस्थांचे होते आणि या माध्यमातून सांगावं वाटते की पलीकडे आणि अलीकडे जाण्यासाठी फक्त ग्रामस्थांची सोय नाही झाली तर नारायणगाव पासून तर सावरगाव पर्यंतची किंवा आर्वीपासून तर वस्तीपर्यंत वडगावपर्यंतच्या सर्व लोकांची नारायणगाव टोमॅटो मार्केट असेल किंवा इतर माध्यमातून अतिशय जवळीक निर्माण झाली आणि हे सर्व श्रेय ही शरददांना असतील यासाठी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शरददांचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो. 2014च्या परिस्थितीमध्ये आणि 2014च्या नंतरच्या परिस्थितीमध्ये हा जो बदलाव या 2 तालुक्यामध्ये घडून आणणारा जो पुढे त्या ठिकाणी जो काही पूल आहे 2 तालुक्यांना जोडणारा हा पूल जलमानाच्या दृष्टीने अतिशय सोयीस्कर आहे शरददांच्या काळात. त्याप्रमाणे सावरले आणि बोलली असतात यामध्ये मुख्यमंत्री समितीचा रस्ता आला निधी आला आणि इथून जलमानाच्या शिरा ज्या रमण्या आहेत त्या मजबूत झालेल्या तेही सरकारला मुख्यमंत्री सहायता निधी माझी परिस्थिती 8 वर्षापूर्वी माझ्या पोहोचली त्यामध्ये जे काही मला पाहिलं सगळं होतं तो 17 वर्ष माझी आर्थिक परिस्थिती अशा परिस्थितीत माझ्या घरातल्या मला असं वाटतं की हे सगळे मी आता दाखवत नाही तुम्हाला फार वेळ लागून ते सगळं वास्तव्य आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो की मला या निवडणुकीमध्ये खूप त्रास दिला. माझे 2 जमीन एक नाशिकवरून आणि एक नगरवरून 2 जमीन आणले. तुम्ही जर 3,000 कोटी 3,500 कोटी जर माझ्यापेक्षा जास्त पैशाने असं म्हणता मग तुम्हाला 2 जमीन आणायची गरज काय होती. माझ्याकडे पक्ष नाही मी अपक्ष आहे मग इथे आणायची गरज काय पडली. मला असं वाटतं की या तालुक्याला सर्वात जास्त विकासाची क्रांती जर कोणी उभी केली असेल तर ती माझ्या 2014 ते 19च्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. आज आपण तुम्ही जे बसताय ना हा मला डबल खर्च पडलाय. हा पण ही जागा मला कशी होती संतोषाला माहिती देतं अतिशय वाईट परिस्थिती होती. ही प्लेन केली आणि मग सभा घेतली. 15 दिवस अगोदर या लोकांनी बाजार समिती ओतूरच्या सगळ्या जागा बिगर कामाच्या रिझर्व केल्या म्हणजे बुक केल्या ब्लॉक केल्या. सत्तेचा गैरवापर आणि शरद सोडण्याला जनतेच्या समोर येऊन द्यायचं नाही अशी पद्धत ही चुकीची आहे असं मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी मला हरवायचा प्रयत्न केला पण आम्ही थांबलो नाही. बाळासाहेब म्हटल्याप्रमाणे थांबणार नाही आणि ऐकणार नाही. त्या ऐकणार नाही त्याचं नाव आहे जिद्दी माणसाचं ते नाव आहे शरद सोडवणे. थांबणार नाही
ही सभा आपण इथं धरून दाखवली. आज मला या तालुक्यामध्ये दोनच गोष्टी मी बोलतो आणि माझं भाषण संपवतो. महिला भगिनी तुम्हाला दोनच गोष्टी सांगतो. आज शरद सोनवणे आमदार जर झाले व्हायला तर पाहिजे. शरद सोनवणे जर आमदार झाले 18 ते 65 वर्ष वयाच्या 18 ते 65 वयाच्या सर्व महिला भगिनींचे 10 लाखाचा विमा शरद सोनवणे तिच्या खिशाचा पैसा करणार. आणि जे लोक बेघर आहेत ज्यांना एक गुंठा जागा नाही आणि घर बांधायचं आहे अशा सर्व बेघरांना 10 एकर जागा झाडा मी विकत घेणार ती शासनाच्या नावावर देणार. आणि त्या जागेवर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने संकुल बांधून या सर्वांना मोफत दिलेला आहे. तिसरी गोष्ट जी मी आज बोलतोय माझ्या तरुण आणि तरुणांचा खूप आभार होतोय. वय वर्ष 18 ते वय वर्ष 40 तरुण आणि तरुणचे सुद्धा या दोघांचे मी 10 लाखाचे विमे मोफत काढणार. 18 आणि 40 हे आजच मी लक्षात ठेवतो. बरं मला बोलायचं तुम्हाला विचारायचं नाही. काय काय लोक वगैरे विचारलं जातं तुमचा जुन्नर तालुक्याचा विचार काय ते मात्र विचारून सांगतो. खासदारांना विचारून सांगतो याला आमदार करायचं कसं मला काय कळत नाही. तालुक्याला म्हणजे काय चेष्टा आहे का? छत्रपती शिवरायांचा तालुका आहे. तालुका म्हणजे काय गंमत आहे का? मला महिला बंधूंना विचारायचं आहे तुम्ही मला साथ देणार आहात? मग सगळ्या आपल्या नवऱ्यांना हातात घ्यायचा हातात घ्यायचा आणि त्यांना सांगायचं की आता मी सांगणार आहे तुम्हाला की आपल्याला रिक्षा चालवायची आणि आपल्या रिक्षाला बदनाम करायचं तुम्ही ठरवायचं. त्याचं कारण सांगतो. मला धक्का देऊन माझा पराभव झाला 2019 ला. मला वाटलं नाही माझा पराभव म्हणजे मलाच काय महाराष्ट्राची बडे मोठी मंडळी जी आहेत ना पवार साहेबांपासून ठाकरे कुटुंबापर्यंत एवढे एवढा मोठा विकास केला या माणसाचा दांडला जनसंपर्क प्रत्येकाला मदत करतो घशामध्ये हात लावतो प्रत्येकाला उभा करतो. शरद सोनवणेचा पराभव त्यांनी केला कसा माझी मंडळी मला म्हटली यावेळेला माझ्या मुली वाटल्या की दादा हे बस तुम्ही आता थांबवा राजकारण आणि आपलं सौंदर्याचं तुम्ही काळजी घ्या. पण माझ्या डोळ्यासमोर स्वप्न होतं माझ्या तमाम मायबाप जनतेचं जे माझ्या छत्रपती शिवरायांनी साकारलं माझ्या वैतीसाठी. मी सुद्धा ठरवलंय माझ्या जुन्नर तालुक्याला महाराष्ट्रामध्ये कमीपणा येऊन देणार नाही. ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. ही छत्रपती शिवरायांची भूमी महाराष्ट्राच्या उंचीवर मी 1 नंबरची विकासाची भूमी केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हे माझं शब्द आहे. मी वारंवार बोललेलो आहे स्वतःच्या आयुष्याची माफी करेन पण माझ्या जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेचं मी सोनं केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी आपल्याला सांगून टाकलेलं आहे. होय तुम्हाला आता पैसे येते जास्त तुमचं मार्केट टाईट झालं. 2 दिवसाचं मार्केट आहे तुम्हाला आज उद्या बरोबर झाली पाहिजे. आजच्या सभेने डबल भाव. हा आता आजच्या सभेने डबल भाव घ्या. पण माझ्याकडून मात्र ही अपेक्षा करून कारण माझा घसा फाटकाय. माझा घसा का फाटला पाहिजे. मी मोफत आरोग्य विमा सोहळ्यात केलो 2 दरम्यानच्या मुलांची ज्यांच्या खिशात पैसा नाही शिक्षणासाठी त्यांच्यासाठी खिशातले पैसे लावले. आता ते तरुण गेलेल्या कुटुंबाच्या 165 कुटुंबासाठी 1,65,00,000 रुपयाच्या मी त्यांच्या पावत्या बनवल्या. कशाच्या? डिपॉझिटच्या. आणि छत्रपती शिवरायांच्या जगातला सगळ्यात उंच पुतळा आता मी बसवतो आहे. त्याच्यासाठी खिशातला पैसा माझा गेलाय
तर तुमचं काय इच्छा आहे? मी तुम्हाला जेवण दिली पाहिजे, मी तुम्हाला बोध दिले पाहिजे, मी तुम्हाला पैसे दिले पाहिजे, खरंच आपण दादा भाऊ मध्ये कसली जरूर आहे. आता हे दादा भाऊ बोलले, दादा भाऊचं नाव सांगतो, दादा भाऊ सकाराम कांबळी. संभाजी वडिलांसकट नाव सांगायचंय. काम नाही 5.5 लाख लोकांमध्ये कोण सांगेल का? 5.5 लाखांमध्ये नाव सांगायचंय. तालुक्याचा पोलीस नाही नावाशी ओळखणारा सर्वसामान्य कार्यकर्त्याला. त्यामुळे माझी विनंती आपल्या मायबाप घेतलेला आहे. माझा कार्यकर्ता कमी जास्त पडेल, माझ्याकडे फार काय पैसा या निवडणुकीला राहिला नाही, खरी गोष्ट आहे. ही मी लढाई महाराष्ट्रासाठी लढतोय, माझ्या छत्रपती शिवरायांसाठी लढतोय. याचे पैसे येतील. आमचा निर्णय बोलल्याप्रमाणे फायदा लागताय माझा फायदा. आणि त्यांनी सांगितलं की शरद सोडणे हे असं नसायला की त्यांनी एकदा निर्णय केला का ते मला हरकत नाही. त्यांनी जवळ लागले ही सगळी पोरं जी संतोष असतील आमच्या सोयी जाता येऊन भेटल्या मला. पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, या शिवभूमीच्या लढाईकडे उद्या महाराष्ट्राचं आपल्याला लक्ष लागलं. उद्या महाराष्ट्राचं मी त्या दिवशी चप्पल सोडली कारण मला भीती वाटली की ही लढाई जर जनतेने जर खांद्यावर नाही घेतली, तर ती मनावर नाही घेतली, तर ही जी स्वप्न आहेत ना, विमान सफारी बनवायची, तालुक्याला 5,000 कोटीचा पर्यटनचा पैसा आणायचा, त्यावर हॉस्पिटल बनवायचंय, विज्ञानाचा. मी पहिले काही लोकांनी व्हिडिओ पाहिले विज्ञानाचे काय सांगितलं मी सांगितलं भारतातील पहिले स्पेस सायन्स टेक्नॉलॉजी स्कूलची स्थापना, स्पेस पार्क आणि स्पेस म्युझियम हे भारतातले शिक्षण अनुपर्यंत नाही ते आपल्याला करायचं. ही स्वप्न मी तुमच्यासाठी पाहिलेली आहे. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकतर मला विधानसभेमध्ये पाठवा, नाहीतर मला एकदा घरी तरी पाठवा. काहीतरी एक गोष्ट व्हायला पाहिजे. मी कुणाला आता प्रयत्न करणार, कारण या प्रयत्नाला खूप कष्ट लागतात. 136 किलोमीटर तालुका, रोज सकाळी 6 वाजता उठायचं, 8 दृष्ट्या करायच्या, रोज एखाद्या डोळे पुसायचे, रोज तिच्या खिशामध्ये 5,000 रुपये द्यायचे, त्याला उभं करायचं, निस्वार्थी भावनेने उभे करायचं. मी गरिबी पाहिलेला माणूस आहे, मला गरिबाची व्याख्या करते, कारण माझा बाप शेतकरी आणि मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं आहे. मी कारखानदाराचा मुलगा नाही, त्यांचा 30 कोटीचा बंगला आहे, लोकांचे पैसे द्यायचे बाकी आहे. आणि दुसरा आमदारांचा बोर्ड आहे. गेले 30 वर्ष दोघंही 10 वाजल्याशिवाय उठत, 10 वाजता त्याला उठायला, आणि 10 वाजेपर्यंत मी अर्धा फिरतो किती. त्यामुळे आपल्याला ही लढाई लक्षात ठेवावी लागेल. ही आम जनतेची लढाई आहे. मला त्याच्यावर टीका नाही करायची. त्याच्या म्हणले जायचंच नाही, आपल्या माझा करायचं. व्यापाऱ्यांना संरक्षण मिळेल, तालुक्यातील माझ्या वाहतूक संघटना जेवढ्या आहेत त्यांना माझं संरक्षण मिळेल, त्यांना सुद्धा विमा माझ्याकडे मिळेल. ते बिचारे काळ्या पोळ्यावर दिवस रात्र उन्हामध्ये भांडत असतात, हे माझ्या पिकावाले सुद्धा त्यांच्यासाठी मला काम करायचं. स्पर्धा परीक्षा रिक्षावाल्यांसाठी सुद्धा मला विमा हा काढावा लागला, कारण माझी निशाणी आता काय त्यांना विसरून नाही जमलं. UPSC आणि MPSC या परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र मला इथं उभारायचे. एकही मुलगा आता UPSC MP साठी पुणे आणि मुंबईला मी जाऊन गेला नाही, त्याची सगळी सोय मला या सांगायची. मला IT पार्क उभं करायचं, IT पार्क मिळवून करून रोजगार निर्मिती करायची आहे.
आणि मला या ठिकाणी शेतकरी भवन, पत्रकार भवन, त्याप्रमाणे दिव्यांग भवन आणि वारकरी भवन हे चारही गोष्टी एका प्रकाशनमध्ये मला करायचं. अधिकच काय बोलतोय एकदा निवडून आल्यानंतर माझी अधिकची जबाबदारी वाटली. एक गोष्ट सांगतो, तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, मैं जब जब पिता हूं दुगनी रफ्तार से निकला हूं, मैं जब जब पिता हूं तो दुगनी रफ्तार से निकला हूं. मी तुम्हाला सांगतो, ही वाटचाल तुमच्या साक्षीने आहे आणि उद्याच्या 23 तारखेच्या गुलाल आपल्याला खेळायचा आहे. हे सगळं करताना एक मित्र सांगतो, मी अपक्ष निवडणुकीला उभा राहिलो. सर्वांनी नीट मुद्दा ऐकून घ्या. अपक्ष उमेदवार उभा आहे मी. मला कारण नसल्यामध्ये, कारण नसलं तर जातीमध्ये आणि धर्मामध्ये कोणी पाहू नये. कशामध्ये आणि कुठल्याही पक्षामध्ये पाहू नका. लोक तुम्हाला फसवतील. शरद दादा कुठे जाणार त्याला विचारा. मी आपल्याला सांगतो, मी अपक्ष उमेदवार हिंदू, मुस्लिम आणि सर्व समुदायाला तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आणि तुम्हाला विचारल्याशिवाय मी कुठल्याही पक्षामध्ये जाणार. तुम्ही मला मत देणार, हे मत देणार आहे, यांना विचारल्याशिवाय एक अशी भली जंग मोठी सभा लावली जाईल. मला असं वाटतं राजेंद्र बाले फाफल्यावरून ते बरोबर आहे. मी कुठं जाईल, मी कुठे जाईल मला माहित नाही, पण मात्र सरकार जे बरेल ते माझ्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण माझ्या विश्वास ठेवा. मताच्या 2 दिवसामध्ये आपण गाफील राहू नका. मी आपल्या सर्वांना एकजुटीचा संदेश देतोय आणि आपल्या सर्वांसाठी एक गोष्ट सांगतो. मी नेहमी म्हणतो, रवी लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रचंड मताधिकारी विषयाचा समोरचा उतरणारा आणि उद्याच्या 23 तारखेचा गुलाल खेळायला मला काहींनी सांगितलं की सीमाताई या व्यासपीठावर रडल्या, त्यांनी अश्रू वाढले, परंतु 23 तारखेला त्या अश्रूंची फुले झाल्याशिवाय राहणार नाही. विनंती आहे की लाखोंचे